मॅडम, मी खूप वर्षानंतर प्रेग्नंट राहिलेली आहे आणि आता माझ्या सोनोग्राफीमध्ये फायब्रॉईड दाखवलेला आहे. आता याचा प्रेग्नन्सीवर काय परिणाम होईल? नमस्कार, मी डॉक्टर संजीवनी पाटील. जर प्रेग्नन्सीमध्ये फायब्रॉईड आढळला असेल तर आता प्रेग्नन्सीचा फायब्रॉईडवर आणि फायब्रॉईडचा प्रेग्नन्सीवर काय परिणाम होऊ शकतो ते बघूया. प्रेग्नन्सीमुळे गर्भाशयाचा रक्तपुरवठा वाढलेला असतो आणि त्याच्यामुळे तुमच्या फायब्रॉईडचा आकारही वाढू शकतो. काही वेळा जर तुमचा फायब्रॉईडचा आकार ऑलरेडी जास्त असेल, मोठा असेल, तर मात्र त्यात रेड डिजनरेशन व्हायला सुरुवात होते, म्हणजेच फायब्रॉईडच्या काही मांसपेशी मृत व्हायला सुरुवात होतात. त्याच्यामध्ये त्याचा परिणाम काय होतो तर तुम्हाला उलटी, चक्कर येणे किंवा मळमळ होणे हा त्रास होऊ शकतो. पण हा त्रास तुमचा काही औषधं देऊन किंवा काही सलाईन चढवलं का लगेच कमी होईल. पण डिलिव्हरी करताना फायब्रॉईडचा आकार मोठा असेल तर बाळाचं प्रेझेंटेशन जे आहे ॲबनॉर्मल असू शकतं, जसं की ट्रान्सफरस लाय असेल किंवा ब्रीच प्रेझेंटेशन असेल किंवा फ्लोटिंग हेड असेल, तर अशा वेळी मात्र सिझेरियन सेक्शनची गरज पडू शकते. काहीही जर झालं, सिझेरियन सेक्शन असो किंवा नॉर्मल डिलिव्हरी जरी झाली, तर पोस्ट डिलिव्हरी ब्लिडिंग व्हायची शक्यता जास्त असते. त्याच्यामुळे तुम्ही तुमच्या पूर्ण प्रेग्नन्सीमध्ये हिमोग्लोबिन बिल्टअप करायला हवं, म्हणजेच हिमोग्लोबिन तुमचं 12 किंवा 13पेक्षा जास्त तुम्ही ठेवायला हवं. आणि त्याचबरोबर डिलिव्हरी करण्यासाठी मात्र चांगल्या इन्स्टिट्यूटची निवड करायला हवी, जिथे की सर्व गोष्टी अवेलेबल असतील, म्हणजेच एक स्किल्ड एक्सपिरियन्स गायनेकॉलॉजिस्ट अवेलेबल असेल, फिजिशियन अवेलेबल असेल, सर्जन असतील आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे ब्लड बँक असेल. कारण डिलिव्हरीनंतर रक्तस्राव होण्याची खूप जास्त शक्यता असते. त्याच्यामध्ये तुम्हाला ब्लड देण्याची देखील गरज पडू शकते. टेन्शन न घेता तुम्ही तुमच्या पूर्ण प्रेग्नन्सीमध्ये स्वतःची नीट काळजी घ्या. तुमचं हिमोग्लोबिन बिल्टअप करा, चांगल्या इन्स्टिट्यूटची निवड करा. जर तुम्ही असं केलं तर बाळ आणि बाळंतीण दोघंही सुखरूप राहतील. थँक्यू.